नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉक्टर राजीव पोद्दार यांनी काँग्रेसचे उमेदवार अतुल लोंढे यांचा तब्बल 552 मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवलाय। या निकालामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून काँग्रेसमधील मतफुटीची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। या निवडणुकीत एकूण 836 मतदारांपैकी 823 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। मतदानाची टक्केवारी 98.44 इतकी नोंदविण्यात आली। मतमोजणीनंतर भाजपचे डॉक्टर राजीव पोद्दार यांना 682 मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार अतुल लोंढे यांना केवळ 130 मतांवर समाधान मानावे लागले। या निवडणुकीत 11 मते अवैध ठरली। निवडणुकीच्या आकडेवारीवरून महाविकास आघाडीतील मोठ्या प्रमाणातील मतफुटी समोर आल्याचे दिसून आले। काँग्रेसकडे सुमारे 200हून अधिक हक्काची मते असतानाही उमेदवाराला केवळ 130 मते मिळाल्यानं सुमारे 70 मते फुटल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। तसेच महाविकास आघाडीच्या एकूण मतांपैकी तब्बल 99 मते विरोधी गटाकडे गेल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे। विजयाची घोषणा होताच भाजप कार्यकर्ते आणि नगरसेवकांनी डॉक्टर राजीव पोद्दार यांना खांद्यावर उचलून जल्लोष केला। विजयानंतर प्रतिक्रिया देताना डॉक्टर पोद्दार यांनी हा निकाल महाविकास आघाडीच्या नेतृत्वावरील अविश्वासाचा कौल असल्याचे म्हटले। काँग्रेसकडे 200हून अधिक मते असूनही स्वतःची मते टिकवता आली नाहीत, हा काँग्रेस नेतृत्वाचा पराभव असल्याची टीका त्यांनी केली। तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह राज्यातील काँग्रेस नेतृत्वावर निशाणा साधत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडून आलेल्या प्रतिनिधींनी महायुतीवर विश्वास दाखवल्यामुळेच हा विक्रमी विजय मिळाल्याचा दावा डॉक्टर पोद्दार यांनी केला। नागपूर विधान परिषद पोटनिवडणुकीचा निकाल हे केवळ भाजपाच्या विजयापुरता मर्यादित राहिला नसून महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद आणि काँग्रेसच्या संघटनात्मक ताकदीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरलाय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निकाल राज्याच्या राजकारणात दूरगामी परिणाम करणारा मानला जात आहे। नागपूर विधान परिषद पोटनिवडणुकीतील या निकालानं राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून महाविकास आघाडीसमोरील आव्हाने अधिक तीव्र झाल्याचे चित्र दिसत आहे। इंडिया न्यूज 24 ब्यूरो रिपोर्ट नागपुर। ऐसे भी आपको मालूम है कि ये चुनाव में